नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे स्टारग्राफी या यूट्यूब चॅनलवर. 17 वर्षीय माझा साथीदार, लाडक्या श्वानाच्या निधनानंतर बांदेकर कुटुंब दुःखात. सोहम भावुक होत म्हणाला, आता माझ्यासोबत काय? पूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की पहा. मराठी मनोरंजन सृष्टीतील प्रसिद्ध बांदेकर कुटुंब नेहमीच विविध कारणांनी चर्चेत असतात. नुकतेच अभिनेता आदेश बांदेकर आणि अभिनेत्री सुचित्रा बांदेकर यांचा मुलगा सोहम बांदेकर यांचा विवाह येड लागलं प्रेमाचं या लोकप्रिय मालिकेतील अभिनेत्री पूजा बिरारी हिच्यासह पार पडला. या लग्न सोहळ्याची चर्चा केवळ सोशल मीडिया पुरती मर्यादित राहिली नाही, तर संपूर्ण मराठी मनोरंजन सृष्टीत या लग्नाची मोठी चर्चा रंगली होती. लग्नाआधीचे विविध हळद, मेहंदी पासून ते भव्य रिसेप्शन पर्यंत फोटो आणि व्हिडिओज सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसले. मात्र आता बांदेकर कुटुंबावर एक दुःखाचा प्रसंग ओढावला आहे. बांदेकर कुटुंबातील लाडका श्वान सिम्बा याचं निधन झालं आहे. सिम्बा हा सोहम बांदेकराचा केवळ पाळीव प्राणी नव्हता, तर त्याच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा भाग होता. सिम्बा जवळपास 17 वर्षाचा होता. विशेष म्हणजे सोहमची पत्नी पूजालाही सिम्बाबद्दल खूप प्रेम होतं. मेहंदी समारंभात पूजाने तिच्या हातावर सिम्बाचं चित्र काढून घेतलं होतं, ज्यामुळे या दोघांचं सिम्बावर असलेलं प्रेम स्पष्टपणे दिसून आलं होतं. सिम्बाच्या निधनाची बातमी स्वतः सोहम बांदेकर यांनी सोशल मीडियावरील एका भावनिक पोस्टद्वारे शेअर केली आहे. सिम्बाचा फोटो शेअर करत त्यांनी लिहिलं आहे की माझ्या आयुष्यातील 28 वर्षांपैकी जवळपास 17 वर्ष माझा साथीदार, माझा रूममेट, माझा आधारस्तंभ, माझा समुपदेशक, माझा सर्वात मोठा पाठिंबा आणि माझ्या आयुष्यातील प्रेम आता माझ्यात नाही राहिलं. त्याने हा प्रवास सोडून देवाच्या सानिध्यात जाण्याचा निर्णय घेतला आहे. मिटलेल्या या प्रत्येक निस्वार्थ आणि निखळ प्रेमाबद्दल मनापासून धन्यवाद. तू नेहमीच आमच्या सोबत असशील. याच पोस्टमध्ये सोहमने चाहत्यांचेही आभार मानले आहेत. सिम्बावर तुम्हाला सगळ्यांनी भरभरून प्रेम केलं. प्रत्यक्ष थेट नाही झाली तरी तुमचे प्रेम आणि जिव्हाळा त्याला सतत जाणवत राहिला. यासाठी आम्ही सर्वांचे मनापासून आभार मानतो, असं भावनिक शब्दात त्यांनी म्हटलं आहे. सिम्बाच्या निधनामुळे बांदेकर कुटुंबावर शोककळा पसरली असून अनेक चाहते आणि कलाकार मंडळी सोशल मीडियाच्या माध्यमातून सोहम आणि बांदेकर कुटुंबियांना धीर देत आहेत. ही माहिती कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.